डीजी कन्स्ट्रक्शन पोपेटा संघाने देखील 2 सामने जिंकलेत. त्यानंतर मात्र हे दोनही संघ ज्याने आपला पहिला सामना गमावलाय, अस्तित्वाची लढाई, तिसऱ्या पंचांची मागणी, इथे आयोजकांशी संपर्क साधला जातोय. आयोजक मला ना सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये सर्व काही देण्याचा प्रयत्न हा आयोजकांच्या माध्यमातून केला गेलाय, परंतु एक गोष्ट आयोजकांच्या हातामध्ये नाहीये, ती म्हणजे वेळ. आणि असं म्हटलं जातं टाइम इज मनी. वेळ एकदा का निघून गेला की तो पुन्हा येत नाही. या स्पर्धांना सर्वाधिक महत्त्वाचं काय असेल तर वेळ आहे. आणि आज आपल्याला जास्तीत जास्त सामने कव्हर करायचे आहेत, जेणेकरून उद्याच्या जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये जास्त लोड आपल्याला राहणार नाही. कारण उद्या जर आपण पाहिलं तर मान्यवरांचं शुभागमन, त्यांचा यथोचित स्वागत सन्मान, या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना, त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा, कार्यक्रमांची अक्षरशः रेलचेल उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जितका वेळ आपल्याला वाचवता येईल आज, जितके जास्त सामने कव्हर करता येतील, तो प्रयत्न मात्र आयोजकांचा राहणार आहे. इथे काही निर्णय आलाय आणि तो निर्णय विश्वास पाटील अर्थातच मला आमच्यापर्यंत देतील. 1 धावाची पॅनल्टी या ठिकाणी मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती मिळते सफलता. कैलासला खरं तर मी म्हणेन घमघमीत यश मिळते. फलंदाज रामदास महानवर बॅक टू द पॅव्हिलियन. वरती मात्र यश या ठिकाणी मिळत आहे. खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूकडे नेहमीच नजर आपल्याला पाहायला मिळतात, तो खेळाडू रामदास महानवर मात्र सलग दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपल्या नावारूपाला साजेसा खेळ करता आला नाहीये. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये धावबाच्या स्वरूपामध्ये, स्वतःच्याच कॉलवरती धावबाच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद झाला होता आणि आज अपेक्षा होती रामदास महानवरकडनं, परंतु एलिव्हेशन देता आलं नाही आहे. मिडॉनला सहज सोपा झेल कंप्लीट केला. सूरज राम फ्युचर ऑफ कलंबोली क्रिकेट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, खरं तर गुणवत्ता ठासून भरलेली आहे या खेळाडूमध्ये. आणि अगदी येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू कळंबोलीचं नाव एका वेगळ्या उंचीवरती येणार. खरं जो खेळाचा दर्जा या खेळाडूचा आपण पाहिला, परंतु कैलास देखील कौतुक करावं लागेल. कळंबोली एक्सप्रेस यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. खरं तर काल गोलंदाजीच्या माध्यमातून या गोलंदाजांना अक्षरशः प्रभावित करणारी गोलंदाजी केली. दुर्दैवानं शेवटच्या 2 षटकांमध्ये मात्र शशी जाधवची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि तिथून मात्र तो सामना गमवावा लागला. एसबी थंडर संघाला यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, अगदी फ्लायटेड चेंडू, चेंडूला उंची दिली गेली जाणून बुजून. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. एकेरी स्वरूपाची धाव. खरं तर धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये आपण वळतो आहोत आणि या दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर धावांचा ओघ हा नेहमीच आपल्याला सर्वाधिक पाहायला मिळालाय. परंतु ज्या प्रकारची भेदकता, ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी मैदानावरती साकारली जाते ना, टाइम अलर्ट आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टाइम अलर्ट देखील आहे. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं तुम्हाला समाप्त करणं अनिवार्य असणार आहे. आणि जर का 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ 4 षटकांसाठी घेतला गेला तर मात्र तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू हा नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेला हॅमर्ड केलाय गजानन बोडरे. अर्थातच बावड्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे. फटका येतोय, पहिला आत्मविश्वास पूर्ण, चेंडू सीमारेषा पार, चौकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं हात खुले करण्याची संधी, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा त्याच गतीने यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. धीम्या गतीचा चेंडू होता, पिक केलाय आणि तिथून मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार गजानन बोडरे ब्रँडेड चौकार.
मात्र अप्रतिम संगीत आणि त्याचबरोबर दर्जेदार क्रिकेट पहा दुपारचं सत्र परंतु अगेन्स्ट द विंड. गजानन बोड्रे म्हटलं तर कोणत्याच मी म्हणेन परिस्थितीमध्ये हार मानायची नाही असा एक जिद्दी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला डायरेक्ट हिट होत आहे, थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळते आणि इथे संधी आहे परंतु ही संधी गमावली जाते आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला इन ॲट नंबर 3 किशन शिंदे. खरं तर याही खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रमी खेळ्या या मैदानावरती आहेत. सातत्यानं प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये चर्चेमध्ये राहणारं हे नाव आहे परंतु गजानन बोड्रे जबाबदारीनेशी खेळ करावा लागेल. एकंदर जर पाहिलं तर येणाऱ्या फलंदाजांमध्ये अजूनही या संघामध्ये अशी काही नावे आहेत. प्रसाद ठावरे हा या नावाचा देखील आपण प्रामुख्याने उल्लेख करूयात की जो शेवटच्या क्षणामध्ये उपयुक्त खेळी मैदानावरती साकारू शकतो. किसन शिंदे इन ॲट नंबर 3 आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालंय. जे काही घडलं ते विसरून मात्र नव्यानं उभं राहावं लागेल आणि गजानन बोड्रे जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत मात्र चांगली धावसंख्या नक्कीच उभारली जाऊ शकते. याही वेळेला प्लेसमेंट परफेक्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार गजानन बोड्रे यांच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. तर या दरम्यान मात्र आपण पाहतोय चौकार क्रमांक 3 पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. गजानन बोड्रेचा जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान राहिलं आणि 3 स्कोरिंग शॉट्स त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले आहेत आणि किसन शिंदे खरं तर एक भागीदार एवढं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की त्यावेळेला पहिल्या चेंडूवरती रामदास महानवरची विकेट गमावली कुठेतरी. DTSR ग्रुप हा संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की काय. वेळ जास्तचा घेतला जातो मित्रांनो. या ठिकाणी टाईम अलर्ट पंचांच्या माध्यमातून 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळा जर टाईम अलर्ट आला ऑलरेडी आपल्याला एका धावेची पेनल्टी आहे. जी काही सांघिक टोटल बनेल त्याच्यामध्ये 1 धाव ॲड केली जाईल याची दक्षता आपण घ्यायची आहे कारण तुम्हाला एका धावाची पेनल्टी अगदी सामन्याच्या सुरुवातीलाच दिली गेली आहे. स्पर्धांच्या आपल्या काही नियमावली आहेत आणि त्या नियमावलींचं काटेकोरपणे पालन करणं हे आपल्यासाठी बंधनकारक असणार आहे. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 1 धावा धावफलकावरती आल्यात. 1 षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आल्यात आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर मात्र 5 षटकांच्या अंती ही धावसंख्या आपल्याला 65च्या आसपास पाहायला मिळेल. आजच्या संपूर्ण दिवसभराचा विचार केला तर 70 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू अपडकट करण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये वेग थोडासा कमी होता. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजीच्या बोगल्यावरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज साहिल मोहिते. साहिल मोहिते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. खरं तर सलगच्या 3 स्पर्धांमध्ये 3 मालिकावीराचे पारितोषिक पटकावणारा एकमात्र खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. साहिल LIG एंडकडनं गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. सूरज रामकडनं होते चूक. या प्रकारच्या चुका खूप कमी वेळा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो परंतु असं म्हणतात ना की दैव बलवत्तर या ठिकाणी फलंदाजाचं पाहायला मिळते. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. इथे नशिबाची साथ मिळते. सहज सोपा वाटणारा झेल मात्र सूरज रामकडनं सुटतोय. 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की गजानन बोड्रेला इथे जीवनदान मिळतंय. येणाऱ्या कालावधीमध्ये वादळी खेळी साकारण्याची क्षमता या फलंदाजाच्या बॅटमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि वेगानं चेंडू फेकण्याच्या प्रयत्नात साहिल मात्र दिशेवरचं नियंत्रण हरपतोय. 1 धावांचा विचार केला धावा धावफलकावरती 17. यावेळी स्क्रीनवरती आपण पाहू शकता जगदीश. खरं तर जगदीश 11 संघ हा ज्याच्या नावानं ओळखला जातो ते तुषारजी तिवारी आणि जॉर्जजी तिवारी यांचे हे 2 चिमुकले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. झेल सुटला आणि आता त्याचा मी म्हणेन की नुकसान सोसावं लागेल. गजानन बोड्रेच्या बॅटमधून येतोय हाय अँड हँडसम षटकार.
आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खरं तर महाराष्ट्रामध्ये एकंदर जर आपण पाहिलं तर बैलगाडा शर्यत हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून सध्याच्या नावारूपाला आलेला आहे आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर विविध नावांचा उल्लेख होतो आणि त्यामध्ये एक नाव हे नक्कीच आपण आता डीजेच्या माध्यमातून ऐकलं. अर्थातच आदरणीय स्वर्गीय मनोहर शेठजी खानावकर साहेबांचा नामोल्लेख असणारं हे गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लाइस करण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड होता. साहिल मोहिते एक असा गोलंदाज मित्रांनो की जो कोणत्याही क्षणाला कमबॅक करू शकतो. षटकार आला आणि त्यानंतर मात्र अपेक्षित होतं प्रत्युत्तर आणि ते प्रत्युत्तर मात्र वेगाच्या माध्यमातून दिले गेले. वेगानं चेंडू फेकणे ही ओळख आहे. विविध प्रकारच्या धाटणीची गोलंदाजी करणे ही या गोलंदाजीची ओळख आहे आणि ती ओळख मात्र या ठिकाणी पटवून देत असताना यावेळेला बॅटीचा लीडिंग एज 3 क्षेत्ररक्षकांना, खरं तर यष्टी रक्षक आणि त्यामध्ये उभे असलेल्या 2 क्षेत्ररक्षकांना चकवून चेंडू सीमारेषा पार. चौकार. तर या ठिकाणी मात्र विवडे नशिबाचा हा चौकार आहे. खरं तर फटका ज्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा होता त्या ठिकाणी फटका आला नाहीये, परंतु धावा येणं गरजेचं आहे. यावेळेस आणखीन एक बिग हिट एलिव्हेशन आहे का गॅप मध्ये चेंडू ढकलला गेलाय 2 क्षेत्ररक्षकांना भेदून. इथे मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. गजानन बोड्रेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार षटकार. संपला एक गडी बाद. 33 धावा धावफलकावरती आल्यात आणि ज्या 33 धावांमध्ये 9 चेंडूत 30 धावांचं योगदान राहिलंय ते फलंदाज गजानन बोड्रे याचा. कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. गजानन बोड्रे नावाचा वादळ मात्र मैदानावरती घुंगावताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि या वादळानं मात्र मी म्हणेन मैदानावरती गोलंदाजी तहस नहस केली आहे या गजानन बोड्रेच्या वादळी खेळीनं. चला टाइम अलर्ट या ठिकाणी आहे. वेळेची नोंद केली गेली आहे आणि जसे 20 मिनिटं कंप्लीट होतील जर आपले 4 षटकं कंप्लीट झाले नाहीत तर मात्र आपल्याला पॅनलाइज देखील केल्या जाईल. खरं तर येणाऱ्या प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकारानंतर इथे सूरज राम थोडासा मानसिक दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळेल, कारण झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर हे रौद्र रूप गजानन बोड्रेचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खरं तर क्रिकेटमध्ये उडालेला प्रत्येक झेल हा किती महत्वाचा असतो याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. जीवनदान. खरं तर तिसरा परारानं रोहित शर्माचा सोडलेला 4 या धावसंख्येवरचा झेल आणि त्यानंतर वन डे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 264 आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर स्वप्नातही वाटलं नसेल की हा झेल इतक्या महागात पडू शकतो आणि अगदी सूरज राम खूप कमी वेळा हे चित्र आपण पाहतो. अगदी कन्व्हर्जन रेट जर आपण त्याचा पाहिला तर 99.99% इतका ॲक्युरेट झेल त्याच्याकडे टिपले जातात आणि अगदी निर्णायक क्षणाला सोडले गेलेला जो झेल आहे तो झेल मात्र संघाला थोडासा नुकसानदायक होताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न खरं तर किसन शिंदेनं सिंगलला स्ट्राईक रोटेट करणं हे अपेक्षित असणार आहे. इथे किसन शिंदेनं जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न केला, शरीराचा वेध चेंडून घेतला. आता गजानन बोड्रेला थांबवणं थोडंसं मी म्हणेन आव्हानात्मक असणार आहे. 9 चेंडूंचा त्यानं सामना केलाय, शरीराचा वेध घेतलाय आणि पंचांचा कोणता इशारा नाहीये. इट्स अ लेग बाय. येस, या ठिकाणी या लेग बायचा इशारा येतोय. एकूण धावा धावफलकावरती 34 धावा. खरं तर बॅटचा फ्लो थोडासा वेगवान होता, चेंडू नंतर येऊन शरीरावरती आदळला. कैलास यावेळेला विचारांचं वादळ मनामध्ये घोंगावत असताना कैलास गोलंदाजी कशा प्रकारची साकारणार. आणखीन एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, मात्र एलिव्हेशन नाहीये. यावेळेला क्षेत्ररक्षक येतात झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल आणि फलंदाज गजानन बोड्रेची वादळी खेळी मात्र संपुष्टात. फलंदाज क्रमांक आणखीन एक तिसरा बॅक टू द पॅव्हेलियन.
फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर इनॅट नंबर 4 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय सुरेश मोहिते, आणखीन एक विस्फोटक आक्रमक फलंदाज. खरं तर हे दोनही फलंदाज ओळखले जातात मोठमोठ्या फटक्यांसाठी आणि सुरेश मोहितेचा आपण नेहमी उल्लेख करतो की एक या मैदानावरचा सर्वाधिक यशस्वी अष्टपैलू खेळाडूमध्ये या खेळाडूची गणना केली जाते. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण गेलात तर सांगली परिसरामध्ये या खेळाडूच्या नावाचा धबधबा आपण सातत्यानं पाहिला आहे आणि ज्या 3 मानाच्या आणि सन्मानाच्या स्पर्धा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली विभागामध्ये पाहतो, विटा परिसरामध्ये पाहतो, त्यामधील VPL, GPL आणि वांगी प्रीमियर लीग WPL या तीनही स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन या खेळाडूला मात्र प्रचंड प्रमाणामध्ये मागणी. तोच सुरेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या मात्र जोरकस फटका लगावलाय. इथे एलिव्हेशन आहे आणि त्याचबरोबर फ्लॅट बॅटेड बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. तर मात्र रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता खरं तर इज ऑलवेज अ बिझी क्रिकेटर, एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. यावेळेला मात्र खोलामध्ये चेंडू टाकलाय. अगदी वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूंवरती प्रहार करणं, या प्रकारची रणनीती. खरं तर DDSR ग्रुपच्या संघनायकाचं मी कौतुक करेन. जी स्ट्रॅटर्जी होती अटॅकिंग क्रिकेट मैदानावरती साकारण्याचं, खूप मोठी जबाबदारी होती रामदास महानवरच्या खांद्यांवरती. परंतु पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला, त्यानंतर गजानन बोडरेनं संपूर्णपणे सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि गजानन बोडरे बाद झाल्यानंतर इथे मात्र सुरेश मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर स्ट्रॅटर्जी खूप चांगली आहे. मध्यंतराच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिले तर भारतीय संघाला देखील याच प्रकारची स्ट्रॅटर्जी अगदी वन डे क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती, जिथे आक्रमक खेळ. खरं तर इंग्लंड संघ देखील ओळखला जातो त्यांच्या अटॅकिंग स्ट्रॅटर्जीसाठी आणि अगदी तीच अटॅकिंग स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना कसाही असो, आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती खेळायचा आणि जे आक्रमक फलंदाज आहेत, मी म्हणेन आणखीन एक पर्याय या संघामध्ये उपलब्ध आहे, तो म्हणजे प्रसाद टावरे. त्याचबरोबर किसन शिंदे मैदानाच्या आतमध्ये आणि सुरेश मोहिते षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. येणारी 12 चेंडू गोलंदाजांसाठी एक मी म्हणेन अग्नी परीक्षा असणार आहे. कारण सुरेश मोहिते जोपर्यंत मैदानावरती उभा आहे ना, तोपर्यंत मात्र इथे सर्वोच्च सांघिक धावसंख्या देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकते. यावेळेला सिंगल आली आहे, सिंगलला स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावरती आपण पाहतोय 43 धावफलकावर एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या संपूर्ण स्पर्धेचा सर्वोच्च कालची जर धावसंख्या आपण पाहिली तर 57 ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहायला मिळाली होती आणि आज जर आपण विचार केला तर तोच संघ त्याच्या समोर मात्र 70 धावांचं लक्ष आहे. खरं तर 70 धावा ही आजची सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि करंट रन रेटनं जर धावफलकावरती आल्या तर 71, 18.33च्या सरासरीने आलं तर 79, 20.33च्या सरासरीने आला तर 83 आणि 22.33च्या सरासरीने जर धावा आल्या तर मात्र 87 धावा या नक्कीच आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळू शकतात. एक नवा विक्रम DDSR ग्रुप आपल्या नावावरती करणार का? SV थंडर संघ इथे चर्चा होते, विचार विनिमय होतोय, परंतु वेळेचं बंधन देखील आहे मित्रांनो. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येते आणि जाऊयात सुमधुर संगीतासाठी DJ यांच्याकडे. तर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाचा आतमध्ये घेतला जात असतानाच अगदी याच वेळेला आमच्या कमेंट्री बॉक्सच्या ठीक उजव्या बाजूला आपण पाहिलं तर कॅगन वॉटर्स एक इंटरनॅशनल ब्रँड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकंदर जर विचार केला तर मात्र आपल्या शरीराचा आपण विचार करूयात. शरीरामध्ये 70% पाणी असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पाणी हे सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे आणि या कॅगन वॉटरचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय ब्रँड असल्यामुळे या कॅगन वॉटरचा वापर बरेचसे सेलिब्रिटीज करताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी भारतीय संघाचा विचार केला तर विराट कोहली असेल, हरभजन सिंग असेल, त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय कुमार असतील, फुटबॉलमध्ये जर आपण पाहिलं तर रोनाल्डो आणि
मेसी सारखे खेळाडू आणि त्याचबरोबर जगभरातील जेवढे ॲथलीट्स आहेत ना ते सर्व ॲथलीट्स मात्र या पाण्याचा वापर करतात. त्यामुळे ही सुविधा आपल्या कळंबोलीमध्ये देखील उपलब्ध आहे. डेमॉन्स्ट्रेशन आमच्या अगदी समालोचन कक्षाच्या ठीक बाजूला कॅगन वॉटरचा या ठिकाणी स्टॉल म्हणूया किंवा कॅम्प म्हणूया लावण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी अतिशय अल्प दरामध्ये हे मशीन तुमच्या घरामध्ये लावा, निश्चिंत व्हा, एक निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगण्यासाठी आजच पहल करा आणि ह्या कॅगन वॉटरचा वापर करून खऱ्या अर्थाने मी म्हणेन की आपलं आयुष्य निरोगी आणि सुखकर बनवा. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. गोलंदाज यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता ऑन साईडला वळवण्याचा मानस, पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथून मात्र परतावं लागेल. फलंदाज सुरेश मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण पाहिलं तर बोटा फटका जोरकास फटका लगावण्याच्या प्रयत्नामध्ये सुरेश मोहिते थोडीशी घाई गडबड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाज आहेत धीरज पवार. खरं तर याही गोलंदाजावरती खूप मोठा धाव खेळला होता SV थंडर्स संघानं आणि या गोलंदाजाला आपल्या संघामध्ये सामील केलं गेलं. खरं तर जी जबाबदारी दिली गेली आणि ती जबाबदारी मात्र लीला पार करत असताना या क्षणाला सर्वाधिक महत्त्वाची विकेट कोण होती तर सुरेश मोहितेची आणि ती सुरेश मोहितेची महत्त्वपूर्ण विकेट त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. किसन शिंदे थोडासा शांत खेळ मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आपल्या सध्याची वाट पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इनेट नंबर 5 प्रसाद तावरे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, स्लॅश काढायचा प्रयत्न, थेट फेकी होणार का? इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील संधी आहे. बॅकअप त्या ठिकाणी खूप चांगला मिळतोय. सिंगल मात्र धावफलकावरती येते. खरं तर प्रयत्न खूप चांगले होते दोनही बाजूना. फलंदाजांना संधी बाद काढायची संधी होती परंतु एकाही ठिकाणी नेम अचूक साधता आला नाहीये आणि हेच कारण होतं. अगदी स्क्रीनवरती देखील आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू होता. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि तिथून जर आपण पाहिलं तर मात्र पहिली संधी गमावली एसटी रक्षकानं आणि त्यानंतर गोलंदाजानं आपल्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला, थेट फेकी केली नॉन स्ट्रायकिंग एंडला. मात्र दोनही ठिकाणी नेम चुकला आणि फलंदाज मात्र सुरक्षित आपल्याला पॉपिंग क्रीजमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू आहे. थोडंसं डिफेन्सिव्ह लाईनवरती गोलंदाजी करताना आपल्याला धीरज पवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर विकेट टू विकेट गोलंदाजी करणं, अटॅकिंग गोलंदाजी करणं हे प्रमुख अस्त्र आहे या गोलंदाजाचं, परंतु या चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना थोडासा बचावात्मक पवित्रा या गोलंदाजाचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी 5व्या-6व्या स्टंपावरती गोलंदाजी होते आणि जिथून मात्र फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलं जातं. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू आहे, कमालीचा फटका, दर्जेदार फलंदाजाच्या बॅट वर येतो. आणखीन एक बेगेट षटकार. हॅलो हॅलो, काय कमालीचा फटका. फलंदाजाची ताकद, नजाकत या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या डोक्यावरून षटकार मारणारे फलंदाज खूप कमी आपण पाहिलेत. यस अजय सर. कर्णेशजी म्हात्रे, आपलं स्वागत आहे आयोजकांतर्फे. तर कमालीचं एक्झिक्युशन या ठिकाणी पाहायला मिळाले. खरं तर ही गुणवत्ता आहे या खेळाडूची आणि जर का हा खेळाडू शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती राहिला ना तर मात्र सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती एका वेगळ्या उंचीवर आपल्याला पाहायला मिळू शकते. मुख्य मंचावरील सन्माननीय पाहुण्यांचं हे दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतो. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला. मागील चेंडूवरती आलेल्या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर थोडंसं विवडेन लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घडतोय. थोडंसं विवडेन खेळामध्ये कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. एकूण 2 धावा धावफलकावरती येतात आणि 2 धावेंच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद. 53 धावा धावफलकावर, 53 रन्स ऑन द बोर्ड. दुपारचं सत्र, वाऱ्याची साथ. त्याचबरोबर जर पाहिलं तर इथे योजनाबद्ध पद्धतीनं धावा धावफलकावरती उभारताना DDSR ग्रुप खरं तर काल सामन्यामध्ये काय चुका झाल्या त्याचं आत्मपरीक्षण केलं. त्या चुकांची पुनरावृत्ती मैदानावरती होणार नाही याची दक्षता घेतली. प्रत्येक खेळाडूला त्याचा संघातील स्थान आणि महत्त्व समजावून दिलं आणि प्रत्येक खेळाडूनं मात्र आपला सर्वोत्तम खेळ साकारण्याचा प्रयत्न केला.
परंतु अगदी त्याच वेळेला SV थंडर संघ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जुजारू वृत्ती दाखवताना पाहायला मिळाला. खरं तर काही प्रमुख चुका झाल्या आणि त्या चुकांचं भुगतान मात्र या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं. गजानन बोडरेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आणि त्या खेळाडूंना मात्र वादळी खेळ साकारत असताना आपल्या संघाला एका सेफ झोनमध्ये नक्कीच पोहोचवला. परंतु क्रिकेट आहे आणि या मैदानाचा इतिहास राहिलाय की या मैदानावरती कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. गोलंदाज धीरज पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा चेंडू होता. पाहिलं वेट अँड वॉचचं क्रिकेट केलं आणि त्यानंतर मात्र चेंडू लेफ्ट काढण्याचा निर्णय घेतलाय. पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवांतरचा इशारा होतोय. प्रसाद ठावरे काहीशी कारण मंत्रणा देत असताना की धीम्या गतीचे चेंडू आहेत, पिक केलंय तर त्यावरती शॉट ऑफर्ड का नको. परंतु वेट अँड वॉचचं क्रिकेट इथे आणखीन खराब चेंडूंची वाट पाहिली जाणार आहे. खरं तर गुणवत्ता आहे या फलंदाजामध्ये. कव्हरच्या वरून षटकार लगावणं ही क्रिकेटमध्ये तितकी सोपी गोष्ट नाहीये. परंतु तो फटका या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे काय घडतंय, प्रॉपर टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल कंप्लीट होतोय आणि फलंदाज किसन बॅक टू द पॅव्हिलियन. जय हनुमान LIG आणि मोरिया 11 या दोनही मयूर 11 या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल. जय हनुमान LIG आणि अगदी त्याच वेळेला मयूर 11 या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. एकूण धावा धावफलकावरती आहे 4 गडी बाद 54. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि इथून मात्र नवा विक्रम आपल्या नावावरती करणार का. प्रोजेक्टेड स्कोअरचा विचार केला तर 13.50च्या सरासरीनं आतापर्यंत धावा धावफलकावरती आल्यात आणि याच धावगतीनं जर धावा आल्या तर 68 धावा हे लक्ष धावफलकावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतं. या स्पर्धेचा विचार केला तर 5 षटकांमध्ये 70 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि हा विक्रम जर आपल्या नावावरती करायचा असेल, कालच्या दिवसभरामध्ये DDSR ग्रुपनं बनवलेल्या 57 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती आणि आज मात्र DG पोपेटा कन्स्ट्रक्शन संघानं उभारलेली 5 षटकामधली 70 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे एक नवा विक्रम आपल्या नावावरती केला जाणार का. फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रसाद ठावरे इज ऑन द स्ट्रायकिंग एंड आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज आहेत अतुल दाते. अतुल दाते हा खेळाडू आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर आपल्या संघाकडून सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये सातत्याने या खेळाडूला आपण पाहतो आणि इथे मात्र काय घडतंय, कैलास चौधरी यष्टी रक्षकाला चेंडू चकावतोय. खरं तर चेंडूची दिशा खराब होती आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. इट्स अ वाईड +4. 5 वाईड अवांतर धावा मात्र धावफलकावरती आल्यात. नशिबाची साथ देखील या ठिकाणी मिळते. इथे बॅटिंग रिव्ह्यू येस तिसरे पंचांची इथे मदत घेतली जाईल. चेंडूची जी पिचिंग आहे ती एक्झॅक्टली कुठे आहे आणि त्यानंतर मात्र अपील केले गेले नो साठी. पंचांनी अवांतर चेंडू घोषित केलाय. अगदी विकेटच्या बाहेर जर चेंडूची पिचिंग असेल खरं तर अनप्लेएबल ही डिलिव्हरी होती. परंतु लाईन जर आपण पाहिली डिसिजन पेंडिंग अजूनही आपल्याला पाहायला मिळते. आमचे तिसरे पंच सो इट्स अ नो बॉल.
येस, या ठिकाणी नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जाईल. चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर विकेटच्या बाहेर होते आणि क्रिकेटची नियमावली आपल्याला सांगते की जर चेंडूची पिचिंग हे विकेटच्या बाहेर असेल तर मात्र तुम्हाला नो चेंडू करार केला जाईल. नो चेंडू याचा अर्थ पुढील चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल आणि प्रसाद तावरेसारखा आक्रमक फलंदाज मैदानावर असताना जणू ही परवडी असेल या फलंदाजासाठी आणि कशा प्रकारचा खेळ मैदानावरती साकारला जाणार, या फ्री हिटचा कितपत फायदा उचलला जाणार. प्रसाद तावरे यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. अगदी तितकाच चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला या ठिकाणी नुरलाचं पाहायला मिळत आहे. सिंगल अटेम्प्ट मध्ये हा चेंडू पिक केलाय. क्विक रिलीज पाहायला मिळाली आहे, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील त्याहूनही उत्तम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकूण धावा धावफलकावरती आल्यात या 2 धावेनं 61 धावा धावफलकावरती. 61 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अनिलजी बोरे आज आपल्या समवेत ॲज अ स्कोरर या ठिकाणी जुडले गेलेत. योगेशजी वाघ आणखी एक आमचे ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेच्या माध्यमातून जुडले गेलेत आणि त्यानंतर मात्र चांगला कमबॅक राहिलाय. अंतिम षटक घेऊन अनिकेत खरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. थोडंसं मानसिक दडपण होतं पहिला चेंडू ज्या वेळेला नो चेंडू करार केला गेला अनिकेतच्या माध्यमातून, आणि त्यावेळेला मात्र थोडंसं मानसिक दडपण या गोलंदाजावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. यावेळेला अतिल दाते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि इनोव्हेटिव्ह फटके, कलात्मक फटके पहा. आणि या ठिकाणी अतुलसाठी मात्र एक एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर हा स्ट्रॉंग झोन आहे या खेळाडूचा. अगदी इनोव्हेटिव्ह फटके खेळणं, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करणं, अगदी त्याच वेळेला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेनं मोठे फटके खेळणं, इनसाइड आउटचे फटके खेळणं ही ताकद आहे या खेळाडूची. आणि इथे मात्र इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. कमालीचा टायमिंग आहे, प्रॉपर एलिव्हेशन देखील आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. आय थिंक जय हनुमान एलआयजी संघाचे तुषार शर्मा अर्थातच मंदी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर चला विनंती असेल मयूर 11 खरं तर आणखीन एक डू ऑर डायची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि ज्या प्रकारच्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो तो फटका मात्र अतुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. कलात्मकता, इनोव्हेटिव्ह फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. षटकांमध्ये अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह शॉट्स संघासाठी मात्र सर्वाधिक महत्वाचा दुवा ठरत आहेत. धावा धावफलकावरती येत आहेत. इथे बॅकफुटला गेला, बॉडी वेट ट्रान्सफर केला, एलिव्हेशन मात्र मिळत नाही आहे. सोनू नूरला याच्याकडनं मात्र चूक होती आहे, झेल सुटलाय आणि त्याचे परिणाम 2 धावा मात्र धावफलकावरती अंकित केले जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 72 धावा धावफलकावरती येतात आणि एक नवा विक्रम पुन्हा एकदा DDSR ग्रुप आपल्या नावावरती करत असताना आजच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम मात्र या संघानं आपल्या नावावरती केलाय. कमालीचा खेळ राहिलाय. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर गजानन बोडेंना प्रभावित करणारा खेळ मैदानावर साकारला. 10 चेंडू, 2 षटकार, 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 30 धावांचं योगदान राहिलं आणि या दमदार खेळीच्या बळावरती मात्र DDSR ग्रुप संघानं एक चांगली धावसंख्या, एक आव्हानात्मक धावसंख्या नक्कीच या ठिकाणी धावफलकावरती उभारली. आणखीन एक रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न ऑफ द बॅट, पंच इशारा करतायत. पहिल्या सत्राचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 73 विजयासाठी लक्ष असेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये 74 धावांचं. 2 संघनायक या ठिकाणी एकमेकांच्या समोर केला जाईल नाणेफेकीचा कौल आणि मायक्रोफोनवरती आवाज असेल जयश्री भोसले सरांचा. थँक्यू. आदरणीय करुणेजी म्हात्रे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. आदरणीय करुणेजी म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. जय हनुमान एलआयजी विपक्ष मयूर 11. आदरणीय करुणेजी म्हात्रे साहेब यांना आपण विनंती करतोय ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत.
टॉस करण्यात येत असताना एका बाजूला मयूर 11 जर्मन LIG या दोन संघांदरम्यानची लढत. हेड इज अ कॉल. टेल आलाय. टॉस जिंकलाय मयूर 11 या टीमने. मी मान्यवरांना विनंती करेन आदरपूर्वक आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. मयूर 11 या टीमने टॉस जिंकलाय. या आपण होऊयात. टॉस जिंकल्यानंतर किती इम्पॉर्टंट राहतात हे निर्णय. टॉस तुम्ही जिंकला आहात. एकंदरीत या मॅचमध्ये पाहिलं 72 धावा बनल्यात. सर्वाधिक धावा या स्पर्धेमध्ये बनताना पाहायला मिळाल्यात. एक एक सामना पराभूत झालेले आहेत दोन्ही संघ. काय म्हणाल, टॉस जिंकला आहात, निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षणाचा निर्णय तुम्ही घेताय. असे कोणते गोलंदाज किंवा असा खेळाडू कोण असेल की जो बदल करण्यात आल्यात तुमच्या संघामध्ये? असं कोणता एखादा खेळाडू आहे का? अजूनपर्यंत डिसाईड नाही केलं. शॉर्ट मीटिंग करू आणि डिसाईड करू. बॉलर बोलायला गेले तर बाबू आहे, सूरज आहे, परत चांगले असे गोलंदाज आहेत चारीपैकी. तर फक्त लाईन लेंथवर गोलंदाजी करायची आम्हाला आणि कमीत कमी धावत रोखायचं त्यांना. KPLच्या चौथ्या पर्वामध्ये असा कोणता खेळाडू आहे की ज्याच्यावरती तुमचं जास्त लक्ष आहे? आपल्या संघातून एक चांगला खेळाडू म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहताय. तेजस, त्याचाही चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स पाहायला मिळेल. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, पहिली मॅच तुम्ही पराभूत झाला आहात, या मॅचकडे कसं पाहताय? विजय संपादन करणं गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्ध्याला कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल? दोघांसाठी डू ऑर डाय अशी मॅच आहे. तर आणि प्रयत्न पुरेपूर असेल की हा मॅच जिंकावा, कारण पुढच्यासाठी आम्ही जिंकायचा प्रयत्न करू हा मॅच देखील. तिसऱ्या पर्वाचे विजेते तुम्ही राहिलात. चौथ्या पर्वामध्ये एक मॅच तुम्ही पराभूतीच्या छायेखाली गेलात. मॅच फॉर इम्पॉर्टंट आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला. मयूर 11 या टीमचा कर्णधार आपल्या बरोबर होत आहे. जर्मन LIG टीमचा कर्णधार मनी या नावाला आणि या नावाला साजेसा खेळ अद्याप आपण तितकासा पाहायला मिळाला नाही. मनी, काय म्हणशील, किती इम्पॉर्टंट राहील डू ऑर डायची मॅच तुमच्यासाठी? किती इम्पॉर्टंट असेल? खूप इम्पॉर्टंट मॅच आहे की ही एक मॅच जिंकून परत दुसरी मॅच पण जिंकायची आहे. ती पण खूप चांगली टीम आहे. गेल्या वर्षी जे चॅम्पियन्स आहे, आम्ही पण फुल प्रयत्न करू, बेसिक क्रिकेट खेळू. कारण पहिली मॅच आम्हाला असं वाटतं की आम्ही कुछ तालमेल नाही जमला, थोडा प्रेशरमध्ये खेळले. आता असं काही नाही, त्यांना विदाऊट प्रेशर खेळणार आणि जेवढा होत असेल तेवढा बेसिक क्रिकेट खेळून आम्ही चांगला प्रयत्न करू. मनी, गेले अनेक वर्ष तुम्ही क्रिकेट खेळताय, अनेक वर्ष तुम्ही युवा खेळाडूंना पाहिले जवळून. या स्पर्धेमध्ये असं, मी संपूर्ण स्पर्धेबद्दल विचार करेन, या स्पर्धेमध्ये असा कोणता खेळाडू वाटतं की युवा आहे, टॅलेंटेड आहे आणि तुमच्या नजरेत तो एक चांगले क्रिकेट पुढे खेळू शकतो? सर, एखाद्याचं नाव घेणं खूप अवघड आहे, कारण कलंबोली क्रिकेट खूप इव्हॉल्व्ह झाला आहे. हे सगळं श्रेय जातं आमचे कलंबोलीचे जेवढे पण आयोजक आहे, विजयजी खानोकर आहे, हनुमान शेठ चौधर आहे, जे दरवर्षी असे स्पर्धा ठेवतात जिथे कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळतात आणि नवीन चेहरे येतात. आणि याही स्पर्धेला मला असं वाटतं की 2-3 प्लेयर असे चांगले येतील जे कलंबोलीचं नाव रोशन करतील. बॅटिंग करायची आहे, कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? सर, आता जेवढे रन्स होईल तेवढे रन्स आम्ही प्रयत्न करू. कारण पहिल्या मॅचला मी बोललो 50, आम्ही 28च केले. तर असं नाही, आम्ही जेवढे रन जास्त होईल तेवढे प्रयत्न करू. त्यांच्यामध्ये पण चांगले बॅट्समॅन आहे जे चेस करू शकतात. मग असं टार्गेट नाही घेतलं आहे, कारण टार्गेट घेतल्यानंतर असं ते होत नाही. जेवढे रन्स होईल तेवढे आम्ही जास्त प्रयत्न करू. तर ऑल द बेस्ट. हा होता जयनुमान LIG टीमचा कॅप्टन. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज मयूर 11 when the toss and they decided to bowl first. थँक्यू. एक छोटंसं करेक्शन आहे. धन्यवाद जयजी भोसले सर. एका धावाच्या पॅनल्टी होती. एकूण पहिल्या सत्रामध्ये धावा आल्या धाव फलकावरती 73. त्यानंतर एक धाव पॅनल्टीची त्यामध्ये ऍड केली गेली. टोटल झाली 74 आणि विजयासाठी कंपल्सरी 75 धावांचं लक्ष असणार आहे. कंपल्सरी चेस ही स्पर्धांची नियमावली आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन जे टार्गेट असेल ते 75 धावांचं असेल. कृपया याची नोंद आपण SV थंडर्स संघाच्या संघनायकाने घ्यायची. प्रवीण सर, मी आदरणीय कर्णेजी म्हात्रे, माजी नगर प्रमुख संघ, यांना विनंती करतो की विजय शेठ खानावकर आपण सत्कार करायचा आहे. कर्णेजी म्हात्रे संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत, तसेच माजी नगर प्रमुख आहेत. तर नक्कीच सामन्यांना होती सुरुवात आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या जोडले जाऊयात पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच जयजी भोसले सरांबरोबर. आपण सन्मान पाहतो या स्क्रीनवरती होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विजय शेठ खानावकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. हा बॉल लोअर फुल टोस आहे, ऑन साइडला केला, मिड विकेटला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये जिथे निर्णय येतोय, हा धावा आहेत त्या 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर झेल निसटल्यानंतर हा आलाय हा चौकार.
थँक्यू. 28 बॉल 67 ची आवश्यकता. 36 आस्किंग रन रेटने पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. काय सुरुवात झाली आहे या मॅचची. आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी तितकासा महत्वाचा राहिला. यशस्वी जयस्वालने शतक पूर्ण केलं षटकारानं, द्विशतक पूर्ण केलं षटकारानं. अर्थात पहिला युवा खेळाडू राहिला. भारतीय संघाचा तिसरा युवा खेळाडू आहे ज्याने द्विशतक देखील ठोकलंय. हा चेंडू वेगाने टाकला, शरीरभेदक मारा इथे पाहायला मिळाला. कमबॅक चांगलं झालंय गणेशच्या माध्यमातून. हा डॉट बॉल येत असताना आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय. यशस्वी जयस्वालची चर्चा आपण करत होतो. टेंटमध्ये राहिला, पाणीपुरी विकली, परंतु तिथून त्याने खडतर प्रवास करत असताना आज स्वतःला घडवलं. रणजी ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकलं. हा चेंडू बॅटची आतली कड घेतोय. खेळपट्टीच्या जवळ चेंडू राहिला. एकेरी धावी ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मोमेंटम शिफ्ट होतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. पुढचे 2 चेंडू इथे गोलंदाजाच्या नावे राहिलेत. बहारदार आणि धारदार कामगिरी इथे पाहतोय आपण. फलकावरती धावा त्या 9 रन्स ऑन दी बोर्ड. सूरज राम मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा छोटा पॅकेट आहे ना, बडा धमाका आहे. सूरज चांगल्या रीतीने बॅटिंग करू शकतो. मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये अपेक्षा खूप आहेत. साहिल मोहिते चांगल्या रीतीचा खेळाडू आहे. फलकावरती 9. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 9 धावा फलकावरती. मोठ्या लक्षाचा पाठलाग. हा चेंडू इथे एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू ओलांडेल सीमारेषा. पहिल्या बॉलवरती इथे ठोकलाय. हा चौकार. थँक्यू. इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्रीनवरती आपण सूरज रामला पाहतोय. का स्ट्रोक खेळला त्याने. चौकार आला त्याच्या बॅटमधून. 13 धावा फलकावरती आहेत. दोन्ही संघाला समांतर संधी आहे. धावा बनतात, बनवणारा हवा आहे. प्रयत्न करायला हवेत. प्रयत्नार्थी परमेश्वर. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवल्यात प्रतिस्पर्ध्याने. आपणही बनवू शकतो. 12 मार्च 2006 साली क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती एक इतिहास रचला गेला. 434 धावा ऑस्ट्रेलिया टीमने बनवल्या, परंतु त्याचा पाठलाग लिलया करण्यात आला होता. हे विसरून चालता कामा नये. प्रतिस्पर्ध्याने बनवल्यात ना, आपणही बनवू शकतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र घेण्यात येणारी एकेरी धाव. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 14 धावा फलकावरती आहेत. विदाउट लॉस सुरुवात इथे सावध झाली आहे, साजेशी झाली. येणाऱ्या 24 बॉलचा खेळ शेष आहे. 24 बॉल मध्ये विजयासाठी 61 धावसंख्येची आवश्यकता. 24 चेंडू 61 ची आवश्यकता. या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. प्रतिमा गणरायाची प्रतिमा स्क्रीन पाहतोय. आज आयोजकांचे विशेष आभार की गणरायाच्या प्रतिमेचं पूजन करण्याचं भाग्य आज सकाळच्या सत्रामध्ये पीटीसी लाईव्हचे सर्वेसर्वा अर्थात सीईओ किरणजी दळवी आणि अगदी मला आणि त्याच वेळेला अर्थात डीजे एसकेचे प्रोप्रायटर उदय पवार यांना देखील लाभलं. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती धाव आहे त्या 14. हिमतीने हारा, हिम्मत कदापिही हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो गणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. गणाचे गाव सोसावे लागतील. इथे काय घडतंय. यू मिस, आय डेफिनेटली हिट. नजर हटी, दुर्घटना घटी. खेळाडू क्रमांक 1 बाद. मिळवली संदीपने आणि काय सेलिब्रेशन त्याने केलं. अर्थात मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवशी सेलिब्रेशन आपण यशस्वी जयस्वालचं पाहायला मिळालं.
रणजी क्रिकेटमध्ये द्विशतक, इराणी कपमध्ये द्विशतक, दिलीप ट्रॉफीमध्ये द्विशतक, कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू करत असताना द्विशतक. काय बॅटिंग त्याने केली आहे आणि मैदानाच्या आतमध्येही तितकाच चांगल्या रीतीचा क्रिकेट तितकासा पाहायला मिळाला आहे. संदीपने इथे विकेट मिळवली आहे. विकेट हवी होती संघाला. विकेट घेतल्यानंतर एक पूरक समीकरण आहे क्रिकेटचं की विकेट गेल्यानंतर धावा थांबतात आणि इथे धावा थांबवण्यासाठी गतिरोधक स्वरूपामध्ये हवी होती ती विकेट आणि ती मिळवली आहे. गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. 14 14 रन्स ऑन दी बोर्ड. हाही दिवस जवळ येतोय. 14 फेब्रुवारी. 14 धावा धावफलकावरती आहेत. आज निश्चितच आपण पाहतो ना धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 14 आहेत. एक खेळाडू बाद झालाय. नेक्स्ट मॅच आणखीन एक मोठी मॅच येईल. मयूर 11 विपक्ष जय हनुमान LIG टॉस जिंकलाय तो मयूर 11 या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. प्रत्येक संघाला एक एक चेंजेस एक एक बदल करणं अनिवार्य आहे. याकडेही लक्ष वेधूयात. पुढचा बॉल बॅकफुटला आलेत. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफला आणखीन एक सणसणीत चौकार. थँक्यू. बॅकफुट पण चांगल्या रीतीने स्ट्रोक पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 18. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. कॅमेरा वर्क आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूचे एक्सप्रेशन टिपण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. हावभाव खेळाडूंची काय आहे. ऑन साइडला करारा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दैदिप्यमान दर्शनीय आकर्षक अद्भुत अविश्वसनीय स्ट्रोक. षटकार. थँक्यू. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. महेश जगतापच्या बॅट मधून 2 बॉल 10 वरती तो नॉट आउट खेळतोय. अपना टाइम आएगा. बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. अपना टाइम आएगा हे सांगण्याचा प्रयत्न इथे केलाय. ऑन अ स्क्रीन ही क्रिस्टलची ट्रॉफी आपण पाहतोय. पुढचा बॉल खोला टाकलाय. मिस टायमिंग आहे. पुढच्याच बॉल वरती गोलंदाज संधी निर्माण केली आहे. झेल इथे निसटलाय. ही कॅच कोणाची होती. कोणाचा कॉल होता. इट्स माइन. टेक द कॅचेस विन द मॅचेस. इट्स माइन हा कॉल क्रिकेटमध्ये फार इम्पॉर्टंट राहतो. कॉलिंग महत्वाचं आहे आणि तो अभाव इथे पाहायला मिळाला. झेल सुटलाय. महेश जगतापने 2 बॉलवरती 10 बनवल्या होत्या. त्याला संधी पुन्हा एकदा मिळाली आहे. संघाची धावसंख्या 25ला 1. 50 ची आवश्यकता. 20 बॉलचा खेळ शेष आहे. 20 चेंडू आणि 50 धावा. धावा बनणार इथे बनवणारा हवा आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती वेळ बदलायला वेळ लागत नाही. अनेक वेळेला आपण अशा रीतीचे चित्र पाहिलेत. वेळ प्रत्येकाची येते. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांकडे अपील. लाऊड अपील. लेग बिफोर. आणखीन एक खेळाडू होतो इथे बाद. थँक्यू. थँक्यू. 25ला दुसरा खेळाडू तंबूच्या आतऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. महेश जगताप मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याला जास्तीची साथ द्यायला हवी. राहुल उर्वेकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना उंचपुरा असा खेळाडू. या स्पर्धेची चर्चा करत होतो आधी मी. या मॅचच्या आधी या आयोजकांनी काय काय दिलंय
भव्य दिव्य प्रशस्त क्रीडांगण, भव्य दिव्य बाउंड्री रोप्स, भव्य दिव्य स्टँड, प्रत्येक संघाला बसण्यासाठी आसनं, प्रत्येक संघाच्या अगदी शेजारी असणाऱ्या अम्ब्रेलास, अगदी या छत्रीस पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला LED स्क्रीन या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येते. मालिकेवरासाठी बाईक, प्लेअर ऑफ द एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी सायकल, प्रेक्षक वर्गासाठी सायकल, त्याच वेळेला क्रिस्टलची ट्रॉफी आणि साऱ्या गोष्टी. त्यापैकी एक महत्वाची बाब माझ्याकडून राहून गेली, ती प्रत्येक प्रेक्षक वर्ग आणि खेळाडूला दिलं जाणारं दुपारचं जेवण. ही बाब तितकीशी महत्वाची आपल्याला माझ्याकडून सांगणं, नमूद करणं राहून गेलं. फलकावरती धावा त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25-2 आपण पाहतो. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 50 धावसंख्येची. 18 चेंडू 50 धावा, 16.67च्या आस्किंग रन रेटने एक छोटीशी संधी देऊया डीजेला. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडून एक मधुर संगीत ऐकूयात. ला 2, 18 चेंडू आणि 50ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा गणेशला पाचारण करण्यात आलं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा त्याच्या गोलंदाजीवरती आल्या होत्या. महेश जगताप स्ट्राईक एंडवरती आहे. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जबवर उभा आहे ना, तद्वर सामन्याचं चित्र त्याच्याकडे पालटण्याची भूमिका आहे, धुरा आहे, धमक आहे, तो करू शकतो. ऍक्सा कव्हरला चांगला स्ट्रोक इथे केला. डीप ऍक्सा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडूचा पाठलाग करेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. या बॉलवरती धावा मिळाल्या त्या 4. चौकार. थैंक यू महेश जगताप. रुकना में आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. 4 बॉल 15 वरती तो नॉट आउट खेळतोय. का स्ट्रोक पाहायला मिळाला. लोअर फुलटोस बॉल वरती मुंबईचा क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा चांगला ड्राईव्ह होता हा कव्हर ड्राईव्ह. खोला टाकला, यशरक्षकाचा भेद घेतलाय, 4ही मुंड्या चित केलाय. गणेश कच्च्या गुरुचा चेला नाही आहे, त्याने पुढचाच बॉल खोला टाकला. इथे डॉट बॉल येत असताना गणेश तलवारला आपण गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 18 धावा त्याने अद्याप खर्च केल्यात. महेश जगताप या संपूर्ण मैदानाची जाणीव करून घेतोय. क्षेत्ररक्षक कुठे आहेत, एक्झॅक्टली कुठे फील्ड तैनात करण्यात आली आहे. 29-2 येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे 16. 46 ची गरज. खोला टाकला. हाही वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस. कधी आला कधी निघून गेला. फलंदाज केवळ अवाक होऊन पाहत राहिलाय. डॉट बॉल आलाय. 29-2 आहेत. 15 चेंडू आणि आता 46 ची आवश्यकता. 15 चेंडू 46 धावा. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा मॅच पासून दूर घेऊन राहील बॅटिंग करणारी SV थंडर्स या टीमला. DDSR ग्रुप सध्याच्या घडीला इथे मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते. 29-2 आहेत. 15ला 46 ची आवश्यकता. 15 बॉल 46 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज खोला टाकला. इथे बॉड कॅच. फॅन्टास्टिक एफर्ट. आणखीन एक महत्वाचा खेळाडू इथे बाद होतोय. सरप्राईज पॅकेज. गणेशने एक झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. थँक्यू. या आपण हा कॅचचा रिप्ले पुन्हा एकदा पाहूया. काय झेल टिपला या गोलंदाजाने. रिॲक्शन टाइम कमी होता. बॉल डिलिव्हर केला उजव्याशीच्या बाहेर आणि एका हाताने अफलातून झेल इथे टिपलाय. डाव्या हातामध्ये झेल टिपला. फार रिॲक्शन टाइम कमी असतो गोलंदाजाला आणि त्याने इथे झेल टिपत असताना काय सेलिब्रेशन केलं. कारण त्याला ठाऊक आहे कॅच नाही तरी मॅच माझ्या हातात आली आहे.
कारण महेश जगताप जो 68 ठरत होता, जो धावांची लयलूट करतोय, आपल्यावरती कुरघुड्या त्याने केल्यात, त्याला इथे बाद केलंय, काटा काढला इथे चांगल्या रीतीने झेल टिपत असताना महेशचा. 29ला 3 आवश्यकता राहील या मॅच मध्ये. 46 धावसंख्येची, 14 बॉलचा शेष, 14 चेंडू आणि 46 ची गरज. पुढचा बॉल इथे आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. इथे डॉट बॉल आला, एक ब्लाइंड स्ट्रोक राहिला, डोळे बंद केले होते बॅटर्सने, गरकन गिरकी घेतली स्वतः भोवती, प्रदक्षिणा घेतली, परंतु इथे धाव आलेली नाहीये. डॉट बॉल. नवीन बॅटर कैलास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कैलास ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल ऑन साइडला स्लॉट मध्ये आलाय, पाठवण्याचा प्रयत्न केला पार्किंग प्लॉट मध्ये, परंतु इथे निर्णय काय येतोय, पंचांचा हे देखील पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग आहे. इथे निर्णय काय येईल पाहावं लागेल, कारण DRS ची मागणी करण्यात आली आहे. या पण शहानिशा करण्यात येईल. विश्वाजी पाटील सर या ठिकाणावरती असतील, तिसरे रेफरी या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे तिसरे ऑफिशियल्स विश्वाजी पाटील साहेब यांना आपण पाहतोय. स्वतः एक उत्कृष्ट आयोजक आणि आयोजकाची भूमिका वजा एक उत्कृष्ट पंच म्हणून हे चांगल्या रीतीने कामकाज त्यांनी केलंय. तिसरे पंच निर्णय काय येईल पाहावं लागेल. 30ला 3 आहे, हा निर्णय प्रलंबित आहे. कैलासचा हा फटका चांगल्या रीतीने पाहायला मिळाला, परंतु डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. राहुल उलवेकरने एक बॉल फेस केला, धाव त्याने गोळा केलेला नाहीये. 12 बॉल 45 ची आवश्यकता आहे, परंतु या मॅचचा या बॉलचा अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. 12 बॉल 45 ची आवश्यकता असताना या बॉलचा डिसिजन काय येईल हे देखील पाहावं लागेल. डिसिजन पेंडिंग. दूध का दूध, पानी का पानी, क्या रहेगी आगे की कहानी. PTC याच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज, कॅमेरा वर्क चांगल्या रीतीने 5 कॅमेरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी बॉलिंग इन पंचांच्या दिशेने कॅमेरा, बॅटिंग इन पंचांच्या दिशेने कॅमेरा, त्याच वेळेला अगदी समोरच्या दिशेने 2 कॅमेराज पाहायला मिळतात आणि एक स्टेज कव्हर करणारा हा कॅमेरा आणि एक ड्रोन व्ह्यूज, असे 6 कॅमेऱ्यानिशी स्पर्धा कव्हर करण्यात येते. डिसिजन अजूनही प्रलंबित आहे, डिसिजन पेंडिंग आहे. काय येईल कोणत्या संघासाठी तितकासा महत्वाचा राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण डिसिजन तितकासा येणं अजून बाकी आहे, तो महत्वाचा राहणार आहे. विश्वाजी पाटील सर निर्णय काय येईल पहा. कोणत्याही संघावरती अन्याय व्हायला नको, त्यासाठी जास्तीचा वेळ किंबहुना खर्च झाला तरी चालेल, परंतु कोणत्याही संघावरती अन्याय झाला नाहीच पाहिजे यासाठीचा इथे जास्तीचा वेळ खर्च करण्यात येतोय. पेंडिंग आहे डिसिजन. शेवटच्या क्षणाला फेर असेल, धावा जितक्या पळून पूर्ण करण्यात आल्या तितक्या धावा ग्राह्य धरल्या जातील, अर्थात षटकार नसेल. येणारे 12 बॉल रिप्ले आपण पाहूयात ऑन अ स्क्रीन. PTC कधी पाठीमागे नाही, आपला निर्णय आहे ना तो आपण दिलाय आणि त्याला पूर्तता करण्यात येते. ऑन अ स्क्रीन आपण डिसिजन पाहतोय स्काय विजन या कॅमेराच्या या LED स्क्रीनवरती. हा फटका चांगला होता, कैलासचा ऑन साइडला खेळला होता, क्षेत्ररक्षक आला तिथे आणि ह्या शेवटचे क्षण प्रयत्न चांगले राहिले. अफलातून फट, एक्सिलेंट पण ऑन अ बाउंड्री लाईन. त्याने महेश मोरेचं मी कौतुक करेन, कॅमेरा मग त्यांचं कौतुक करायला हवं की त्याने हे क्षणचित्र कॅमेरामध्ये कैद केले. हवेत होता क्षेत्ररक्षक म्हणून इथे धावा पळून पूर्ण केलेल्या दिल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 45 आवश्यकता. हा चेंडू वेगाने टाकला, शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. पहिला बॉल सटिक लेंथ लाईन वरती सुरेश मोहिते. एक मात्र या स्पर्धेतला हा गोलंदाज आहे सुरेश मोहिते ना की जो सर्वाधिक लांबवरचं रनअप घेऊन गोलंदाजी करतो. एक मात्र गोलंदाज आपण पाहतो की सर्वाधिक दूरवरचं त्याचं रनअप असतं. त्याची बॉडी लँग्वेज, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, कुतूहलाचा विषय राहतो त्याचा वेग. वेगाशी कोणती कॉम्प्रोमाइज तो करत नाही. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुरेश मोहितेला आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन 44 आवश्यकता. 11 बॉल. यावेळेला हाफ ट्रॅक करा, ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एकेरी धाव इथे प्राप्त होईल. केवळ सिंगल्स आणि डबल्स इथे येऊन चालणार नाहीये.
प्रतिस्पर्ध्यावरती कोणताही मनोवैज्ञानिक दबाव आपण प्रस्थापित करू शकत नाही, कारण येणारे 10 बॉल इथे 43 ची आवश्यकता. 10 चेंडू 43 धाबा. अगदी निळ्या रंगाचा असणारं हे आच्छादन आपण संपूर्ण मैदानाला पाहतोय. चहू बाजूला आकाशाचा रंग निळा, अगदी त्याच वेळेला पाण्याचा रंग निळा, शांतीचं प्रतीक असणारा हा निळा रंग आपल्याला पाहायला मिळतात. चहू बाजूला पुढचा बॉल कैलाससाठी कमी गतीने टाकला. इथे चारी मुंडाची त्यालाही करण्यात आलंय. मोठा स्ट्रोक खेळण्यापासून तो वंचित राहिलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 43 ची आवश्यकता. एक मोठं विशाल काय असं लक्ष उभं करण्यात आलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये धावा येत असताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत. राहुल उलवेकर हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, हवेचा फायदा आपल्याला उचलायला हवा. स्ट्रोक टू प्ले कर, धावा हव्यात, इथे डॉट बॉल येऊन चालणार नाही. 9 चेंडू आणि 43 ची आवश्यकता. 9 बॉल 43 धावा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना सुरेश मोहिते. यावेळेला दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय, जिथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. वाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. आपण स्तुती जास्तीची केली आणि ती आवडली नसावी सुरेश मोहितेला. 33 धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद झालेत. स्कोर कार्ड आणि ही स्क्रीनवरती जर का आपण पाहिलं ना, सगळीकडे 3-3-3 पाहायला मिळत आहे. 33 ला 3.3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. स्क्रीनशॉट घ्यावा ना, अशा रीतीची धावफलकावरती धावा आहेत. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. इथे बाईकच्या स्वरूपामधून धाव आली. 33 ला 3.3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. तारीख देखील 3 आहे. अर्थात हा एक समीकरण जुळण्यासारखं आहे. धावफलकावरती 1 धाव येते. 34 ला 3 आपण पाहतोय. या मॅच मध्ये जास्तीचे काही आता उरलेलं नाही आहे, कारण लिगल डिलिव्हरी जर का आला ना तर सामना दूर आहे. 8 बॉल आणि 41 ची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती षटका ठोकावा लागेल आणि तो करणं हे तितकेच गोष्ट सोपी नाहीये, कष्टसाध्य गोष्ट आहे. कमी गतीने टाकला, बाउन्स इथे प्राप्त झाला. यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना आपण पाहतोय. डॉट बॉल येत असताना सुरेश मोहिते. काय बॉलिंग त्याने देखील केली आहे. गोलंदाज सुरेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. चांगला रिदम आहे, चांगला फॉलो थ्रू आहे. शेवटच्या क्षणाला एखादा फलंदाजाचा फोटो त्याच्या मनी असता. तो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहतो आणि तदनंतर चेंडू हाताळतोय. चांगल्या दर्जाची बॉलिंग त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. यावेळेला कमी गतीने चेंडू खाली राहिला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. 34 धावा धावफलकावरती षटक संपुष्टात आलंय. 34 ला 3 येणारे 6 बॉल 41 ची आवश्यकता. या ऐकू एक डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. थँक्यू. 34 ला 3 शेवटच्या षटकाचा खेळ शेष. कैलास हा तोच खेळाडू आहे ज्याने रामाला बाद केल्यानंतर काय सेलिब्रेशन केलं होतं. असं वाटलं होतं की मॅच त्यांनी खिशामध्ये घातली आहे की काय, परंतु तिथून रामा बाद झाल्यानंतर चांगल्या दर्जाची बॅटिंग झाली. धावा बनवण्यात आल्या. कैलासच्या बॅटमधून ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सणसणीत षटकार. बेस्ट बॉल स्ट्रोक पाहायला मिळाला कैलासच्या बॅट मधून. ऑन साइडला बॅट त्याने अगदी गरागरा फिरवली. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. अजूनही 35 ची आवश्यकता. 5 बॉलचा खेळ शेष. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. त्याने टिपला झेल. चेतनच्या हाती झेल विसावलाय. खेळाडू क्रमांक 4 40 ला 4 बाद.
SB थंडर्स ही टीम सध्याच्या घडीला बॅकफूटवरती पाहायला मिळते. 40-4 गतवर्षी चांगला परफॉर्मन्स या टीमने केला होता. खोला टाकला हा बॉल, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय नवीन बॅटर नुरला मैदानाच्या आतमध्ये. नुरला शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 40-4 4 बॉल आणि 3 बॉल आणि 35 ची आवश्यकता. 3 चेंडूचा खेळ शेष, 35 ची आवश्यकता मॅच मध्ये राहणार. मोठी धावसंख्या 30 धावा आल्या होत्या पूर्वार्धामध्ये. हा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा हेलिकॉप्टर इथे झालाय क्रॅश. खेळ होतोय तो 5वा बाद. आजच्या दिवसाची 4थी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिला सामना हॅलो किड्स टीमने जिंकला, दुसरी मॅच डीजी पोपेटा टीमने जिंकली, अर्थात तिसरा सामना जगदीश 11ने जिंकला. 4थी मॅच अर्थात विजयाच्या समीप संघ पाहायला मिळतोय. मिस टायमिंग झालाय. रोहन साळुंकेला अजून एक यश प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अर्थात 1 बॉल 35 ची आवश्यकता आणि हा सामना देखील अर्धा खिशामध्ये घातलाय तो टीम मैदानाच्या आतमध्ये. DDSR या टीमने आणखीन एक खेळाडू बाद. कदमने हॅट्रिक घेतली होती, इथे हॅट्रिक संपादन करण्यात येईल का? रोहन साळुंके गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हॅट्रिकचा बॉल खोला टाकलाय. मिस टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहे. हॅट्रिक तक संपादन करू शकलेला नाही, परंतु सामना एका मोठ्या फरकाने 34 धाब्याने हा सामना इथे जिंकलाय तो अर्थात DDSR या टीमने अगदी थाटात हा विजय इथे संपादन करत असताना